औषधाचा जोर द्यायचा जास्त अरे दादा तुला भेटायला आलेत ऋषांग. हा असं कुठं दुख नसतं काही भेटायला आले दादालाच बॉल खेळायला लावतो का? कान दुखतोय मग आज सुट्टी घेतली शाळेतून. कानाला लागला तर पावसाळा सुरू झाला का आपल्याला एकदम असं चमचमीत खावं वाटतं पहा. तर आज आहे ना आपल्या किचनमध्ये बनणार आहे एकदम मस्त अशी टम्म फुगलेली पुरी आणि कांदा भजी. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. आपल्याला आहे ना आज पुऱ्यासाठी पीठ मळायचंय. तर एकदम आहे ना घट्ट असा गोळा मळायचा आहे आणि पुऱ्या आहे ना मऊ पण नाही पडल्या पाहिजे, जास्त तेल पण नाही धरलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला आहे ना त्यामध्ये टाकायचा आहे रवा. तर पहा एवढं पीठ घेतलंय मी गव्हाचं आणि त्यामध्ये आता एवढा रवा टाकून घेते बघा. तर याच्यामुळं काय होतं, पुरी मऊ पडत नाही आणि बराच वेळ अशी फुगलेली पण राहते. घट्टसर उंडा मळायचा पुरीचा, जास्त तेल धरीत नाही पुरी. स्वयंपाक करताना सुद्धा काही छोट्या मोठ्या टिप्स असतात, त्या धरून जर स्वयंपाक केला तर सुगरणीच्या हातचा स्वयंपाक आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच होत असतो पहा. आणि आता आपल्यापेक्षा सुद्धा जुन्या बायकांना या भरपूर अशा टिप्स माहित होत्या. तर परंपरेनुसार आम्हीही या पद्धती काही शिकलेलो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये विविध खाद्य पदार्थ केले जातात पहा. तर सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ना सगळ्याच भागातले खाद्य पदार्थ आपण करून पाहतो. इडली, सांबर, डोसा, पुरणपोळी तर ही आपली आवडतीच आहे. त्याबरोबर पुऱ्या, भजे हे पण एक महाराष्ट्रातील मस्त असं खाद्य संस्कृतीतलं एक पदार्थ आहे पहा. आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये हा हमखास केला जातो हा पदार्थ. तर तुमच्याकडे तुम्ही पावसाळ्यामध्ये कोणता पदार्थ जास्त खाता हे पण कमेंट मध्ये मला सांगा बरं का. गोळा मळून ठेवलाय मी पुऱ्यासाठी आणि ज्योती इथं पहा बेसन पीठ कालीत आहे आणि कांदा घालायचा आहे त्यामध्ये भरपूर असा. तर यामध्ये रवा टाकलेला आहे ना त्याच्यामुळं थोडंसं भिजून द्यायचं आता, नंतर गरम गरम पुऱ्या करायच्या. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज दुपारच्या 3:30ला मी करत आहे ब्लॉगला सुरुवात. तर बाहेर आहे ना सकाळपासून आज मस्त असं पाऊस सुरू आहे पहा आणि आम्ही दोघी सासू सुना किचनमध्ये लागलोय स्वयंपाकाला. तर आज आहे ना आम्ही करणार आहोत पुऱ्या आणि कांद्याचे भजे. तर भज्याचं पीठ पण काढून ठेवलंय आणि कांदे पण सोलून ठेवलेत, फक्त कापायचे आणि गरम गरम भजे करायचे. तर ज्योती इथं लागते पुऱ्या ठेवले तेल तापायला आहे. तेलाला तावा आला ना लगेच पुरी टाकायची आणि मस्त अशा पुऱ्या गरम गरम काढायच्या आहेत पहा. तर आज आहे ना शनिवार आहे आणि मुलांना हाफ डे आहे, त्याच्यामुळे ते लवकरच घरी आलेत 1 वाजता. तर आता त्यांचा पण थोडासा नाश्ता झालाय. तर या पुऱ्याच्या पिठामध्ये ना रवा टाकलेला आहे. लागता येतात ना ग छान. हां, आता बघू आपण कशा होत्यात पुऱ्या. जास्त तेल पण नाही राहिलं पाहिजे पुरीमध्ये, तरच खायला मज्जा येते पहा. आणि पुरी अशी फुगलेली पण राहिली पाहिजे. वा मस्त. जास्त तेल असल्यामुळं 2 पुऱ्या टाकल्या आणि दुसरी ही पुरी पहा ती अशी टम्म फुगणार आहे. वा वा मस्त.
लहान मुलांनाही लहानपणापासूनच या पदार्थाची गोडी लागली ना तर हे पारंपरिक पदार्थ ते कायम खात असतात पहा. तर आमच्या रुगेदृशांना आहे ना आम्ही हे पारंपरिक पदार्थ सतत घालत असतो. पुरणपोळी सुद्धा त्यांना खूप आवडते आणि त्याचबरोबर इडली डोसाही खूप आवडतो त्यांना. तर सर्वच पदार्थ किचन मधले त्यांना आवडतात. आणि पहा या पुऱ्या एकदम टम्म अशा फुगलेल्या आहेत. ताटामध्ये पुरी काढली तरी पण पुरी एकदम टम्मच फुगलेली आहे पहा मस्त. बाहेर पाऊस चालू आहे आणि गुळाचं गुळवणी करून आणि अशा पुऱ्या गुळवण्यामध्ये खाऊन आणि त्याबरोबर कांदा भजी तोंडी लावायचे. तर खूप सुंदर असं पारंपरिक जेवण असतं हे. आम्ही जेव्हा वारीत गेलो होतो पंढरपूरला ना तर एका ठिकाणी आपल्याला हे जेवण मिळालं होतं. तर वरून पाऊस सुरू होता, गुळाण्यामध्ये पावसाचं पाणी पडत होतं आणि गरम गरम पुऱ्या आणि त्याबरोबर छान असं पिठलं. तर वारीतलं पण हे जेवण असतं पहा वारकऱ्यांचं. तर वारकऱ्यांनाही हे जेवण खूप आवडतं. तुला किती खोकला झालाय ते बघ. तू वातावरणात किती हे होईल, तुला काय होईल विचार कर ना. एवढी छाती भरलेली तुझी बस. तर यंदाच्या वर्षी अधिक महिना असल्यामुळे ना आषाढी वारीला थोडासा उशीर झालेला आहे. तर या पावसामध्ये ना आषाढी वारीला सुरुवात होत असते पहा. तर आपण आहे ना एक सुंदरसं गीत विठ्ठलाला गाऊया. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरे सांगा विठ्ठला जनी संगे कायनात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला आंघोळीला टाक पाणी, मी नाही टाकत पाणी जनी तुमची पटराणी. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांगा विठ्ठला जनी संग कायनात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला जेवायाला वाढतात, मी नाही वाढतात जनी तुमच्या हृदयात. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला पानाचा काढ विडा, मी नाही काढत विडा जनीचा नाद सोडा. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांगा विठ्ठला जनी संग कायनात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असे पाप, जनी आहे आपली लेक आपण तिचे माय बाप. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. आज पाऊस आला आणि मला वारीची खूप आठवण झाली पहा. तर पंढरपूरच्या वाटानी हे सर्व गाणी म्हटली जातात. विठ्ठल रुक्मिणीचे हे गीत खूप असं आवडीचं आहे, मला खूप आवडतं. तर तुम्हाला थोडंसं मी ऐकवलेलं आहे पहा. तर ते कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. अजूनही बाहेर खूप पाऊस चालू आहे मुसळधार मस्त असा. आणि आता शेतकरीही विसावलेला आहे, कपाशीही मस्त अशी लागलेली आहे काढायला आणि शेतकरीही आता जरा निवांत झालेला आहे पहा. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये.